सवाल नंबर 31 आहे ऐसा यूनिट ऑफ मोमेंटम इज। ऑप्शन ए आहे न्यूटन, ऑप्शन बी आहे जोल, ऑप्शन सी आहे जोल इंटू सेकंड, ऑप्शन डी आहे न्यूटन इंटू सेकंड। सही जवाब आहे ऑप्शन डी न्यूटन इंटू सेकंड। उनका वो क्वेश्चन नंबर 32 आहे साउंड वेव्स आर डैश इन नेचर। ऑप्शन ए आहे ट्रांसवर्स इन नेचर, ऑप्शन बी आहे लॉन्गिट्यूडिनल इन नेचर, ऑप्शन सी आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक, ऑप्शन डी आहे नॉट। त साउंड वेव्स जेकी हूंदियूं आहिनि उहे हूंदियूं आहिनि लॉन्गिट्यूडिनल, सो ऑप्शन बी करेक्ट आहे। उनखां पोइ क्वेश्चन नंबर 33 डिस्टेंस इज ए डैश क्वांटिटी। ऑप्शन ए आहे स्केलर, ऑप्शन बी आहे वेक्टर, ऑप्शन सी आहे बोथ ए एंड बी, ऑप्शन डी आहे नॉट। सो डिस्टेंस के डायरेक्शन ना हूंदी, इन जे करे स्केलर क्वांटिटी आहे, ऑप्शन ए सही आहे। क्वेश्चन नंबर 34 आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ इज आल्सो नोन एज। सो ऑप्शन ए आहे स्पीड, ऑप्शन बी आहे रेस्ट, ऑप्शन सी आहे मोशन, ऑप्शन डी आहे इनर्शिया। तो सही जवाब आहे ऑप्शन डी इनर्शिया। न्यूटन जे पहिरें लॉ खे इनर्शिया पुण चइबो आहे। उन खां पोइ क्वेश्चन नंबर 35 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए यूनिट ऑफ प्रेशर। ए पास्कल, बी न्यूटन, सी बार, डी एटमॉस्फेयर या 1 ATM। सो असां ख़बर आहे पास्कल भी प्रेशर जी यूनिट आहे, बार भी ऐं ATM भी। सो असांजो जेको न्यूटन आहे इहो असांजो फोर्स जो यूनिट आहे, इहो पंहिंजो प्रेशर जो बिल्कुलु बिना आहे यूनिट। क्वेश्चन नंबर 36 आहे ऐसा यूनिट ऑफ रेजिस्टेंस इज। ऑप्शन आहिनि ऑप्शन ए आहे एम्पियर, ऑप्शन बी आहे ओम, ऑप्शन सी आहे साइमन एंड ऑप्शन डी आहे नॉट। सो जेको ऑप्शन सही आहे उहो आहे ऑप्शन बी ओम, यानी रेजिस्टेंस जो ऐसा यूनिट ओम आहे। उनखां पोइ विच ऑफ द फॉलोइंग इज स्केलर क्वांटिटी। इतने में कहिड़ी स्केलर क्वांटिटी आहे। वर्क ऑप्शन ए आहे, पावर ऑप्शन बी आहे, एनर्जी ऑप्शन सी आहे ऐं ऑल ऑप्शन डी आहे। त असांखे ख़बर आहे वर्क, पावर ऐं एनर्जी सभ जा सभ स्केलर क्वांटिटीज़ आहिनि, त ऑप्शन डी ऑल सही आहे। उनखां पोइ क्वेश्चन नंबर 38 आहे वॉकिंग इज एग्जाम्पल ऑफ डैश लॉ ऑफ न्यूटन। घुमण न्यूटन जे कहिड़े लॉ जो जेको आहे मिसाल आहे। ऑप्शन ए आहे फर्स्ट लॉ, ऑप्शन बी आहे सेकंड लॉ, ऑप्शन सी आहे थर्ड लॉ। असांखे ख़बर आहे घुमण जो जेको अमल आहे इहो एक्शन ऐं रिएक्शन जे अमल तां थिए थो, यानी न्यूटन जो टियों लॉ, यानी ही न्यूटन जे टे लॉ जो मिसाल आहे, ऑप्शन सी सही आहे। उनखां पोइ 39 क्वेश्चन आहे मिरर इज यूज्ड एज रियर व्यू मिरर इन व्हीकल्स। हेॾो डैश मिरर इज यूज्ड एज रियर व्यू मिरर इन व्हीकल्स। कहिड़ो आईनो जेको आहे जेको गाॾियुनि में इस्तेमालु थींदो आहे अॻियां लॻल हूंदो आहे पोयां ॾिसण लाइ, उहो कहिड़ो आईनो हूंदो आहे, कहिड़े क़िस्म जो। ऑप्शन ए आहे प्लेन, ऑप्शन बी आहे कॉनकेव, ऑप्शन सी आहे कॉन्वेक्स, ऑप्शन डी आहे नॉट। सो जेको आईनो गाॾियुनि में लॻल हूंदो आहे अॻियां पोयां जो जेको आहे नज़ारो ॾिसण लाइ गाॾियूं अचनि थियूं या नथियूं अचनि, उहो हूंदो आहे कॉन्वेक्स। सो ऑप्शन सी सही आहे। क्वेश्चन नंबर 40 आहे लाइट टेक्स डैश सेकंड्स टू रीच अर्थ फ्रॉम द सन। रोशनीअ खे केतिरा सेकंड लॻंदा आहिनि सिज खां धरतीअ ताईं पहुचण में। ऑप्शन ए आहे 300, ऑप्शन बी आहे 400 सेकंड, ऑप्शन सी आहे 500 सेकंड, ऑप्शन डी आहे 600 सेकंड। सो जेको सही जवाब आहे ऑप्शन सी 500 सेकंड या 8 मिनट 20 सेकंड।
हाणे पाण उहे MCQs पढ़ंदासीं जेके मुख़्तलिफ़ टेस्टनि में अची चुका आहिनि। पहिरें पंहिंजे MCQs आहे त 0.0086 हैज़ सिग्निफिकेंट फिगर्स। 0.0086 के केतिरा सिग्निफिकेंट फिगर आहिनि पाण पढ़ी आयासीं त लीडिंग ज़ीरोज़ आर नॉट सिग्निफिकेंट फिगर्स। त ही टे पंहिंजा लीडिंग ज़ीरोज़ आहिनि, इहे टे सिग्निफिकेंट फिगर न आहिनि। त बचा घणा 8 ऐं 6, त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इनमें 2 सिग्निफिकेंट फिगर्स आहिनि। उनखां पोइ विच ऑफ द फॉलोइंग इज़ ए बेस क्वांटिटी। पाण पढ़ी आयासीं 7 बेस क्वांटिटी। त SI सिस्टम में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 7 बेसिक क्वांटिटीज़ हूंदियूं आहिनि। कारण हिन में पाण जेको आहे उहा 7 मां जेका बेसिक क्वांटिटी मौजूदु आहे उहा मास आहे। बाक़ी पावर, वर्क, फोर्स सभु जो सभु जेको आहे उहे ड्राइव्ड क्वांटिटीज़ आहिनि। पाण वरी बि जेको आहे इहो तव्हांखे यादगिरो ॾेवाईंदो हलां त 7 बेसिक क्वांटिटीज़ आहिनि, बाक़ी सभु जो सभु जेकी बि क्वांटिटीज़ आहिनि सभु जो सभु ड्राइव्ड आहिनि। उनखां पोइ आहे SI यूनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज़ केल्विन, एम्पियर, कैंडेला या नॉट। असां ख़बर आहे इलेक्ट्रिक करंट जो जेको SI यूनिट आहे उहो एम्पियर आहे। उनखां पोइ आहे विच ऑफ द फॉलोइंग इज़ ड्राइव्ड क्वांटिटी। हेठनि मां कहिड़ी ड्राइव्ड क्वांटिटी आहे? ए मास, बी वॉल्यूम, सी लेंथ ऐं डी करंट। हाणे असां ॾिसंदासीं इनमें त मास, लेंथ ऐं करंट असां वारे 7 में हुया पर वॉल्यूम न हुयो। त वॉल्यूम पंहिंजो जेको आहे उहो छा आहे? ड्राइव्ड क्वांटिटी आहे। उनखां पोइ आहे पीको इज़ इक्वल टू, पाण प्रीफिक्सिस पढ़ियासीं उन मां ॾिसो त पीके जेको आहे पीको इन जो जेको आहे छा आहे जेको आहे वैल्यू 10⁻⁻6 आहे, 10⁻⁻9 आहे, 10⁻⁻12 आहे, 10⁻⁻18 आहे। त पीको जो वैल्यू 10⁻⁻12 आहे। फार्मूला टू मेजर वॉल्यूम ऑफ स्फीयर इज ए 3/4 पाई क्यूब बार, बी 4/3 पाई क्यूब बार, सी 3/4 पाई आर क्यूब या डी 4/3 पाई आर क्यूब। त पाण पढ़ी आयासीं वॉल्यूम ऑफ स्फीयर मालूम करण लाइ जेको पंहिंजो फार्मूलो आहे उहो आहे 4/3 पाई आर क्यूब। हाणे पंहिंजो नेक्स्ट सवाल आहे व्हाट इज वॉल्यूम ऑफ ए क्यूब हुज लेंथ इज 2 मीटर्स। चए थो हिकिड़ो क्यूब आहे उनजी जेको आहे अगरि लेंथ 2 मीटर आहे त उनजो वॉल्यूम छा थींदो। पाण पढ़ी आयासीं त क्यूब हिकु अहिड़ी शेप हूंदी आहे स्क्वायर वांगुरु जंहिंजूं सभु साइडूं पाण में बराबरि हूंदियूं आहिनि। हाणे पाण फार्मूलो पढ़ी आया आहियूं वैसे बि स्क्वायर या क्यूब लाइ जेको फार्मूलो हूंदो आहे पंहिंजो वॉल्यूम जो हूंदो आहे लेंथ इंटू विड्थ इंटू हाइट। हाणे जॾहिं सॼियूं साइड पाण में बराबरि हुजनि त सभिनी जॻह ते पाण 2 रखंदासीं 2, तो थींदो वॉल्यूम इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 ॿियो 4 ॿियो चौको 8। सही जवाब छा ईंदो? 8 पंहिंजो सही जवाब ईंदो। उनखां पोइ आहे SI यूनिट ऑफ डेंसिटी इज kg मीटर पर सेकंड स्क्वायर, kg पर मीटर क्यूब, kg इंटू सेकंड पर मीटर क्यूब या न्यूटन इंटू सेकंड। त सही जवाब पाण खे ख़बर आहे kg पर मीटर क्यूब आहे। उनखां पोइ आहे डेंसिटी ऑफ वाटर इज मैक्सिमम एट 15 डिग्री सेंटीग्रेड, 0 डिग्री सेंटीग्रेड, माइनस में 10 डिग्री सेंटीग्रेड या 4 डिग्री सेंटीग्रेड। असां ख़बर आहे वाटर जी डेंसिटी सभ खां वधीक जेका आहे उहा 4 डिग्री सेंटीग्रेड ते थींदी आहे। सवाल नंबर 9 आहे लीस्ट काउंट ऑफ माइक्रोमीटर स्क्रू गेजेस। इहो पाण खे टॉपिक पाण विसरी वियो, हालांकि सवाल आयो आहे इन मां त लीस्ट काउंट ऑफ माइक्रोमीटर स्क्रू गेज इज 0.01 सेंटीमीटर, 0.01 मिलीमीटर या 0.01 मिलीमीटर या 0.1 मिलीमीटर। त इन जो सही जवाब जेको आहे उहा आहे 0.01 मिलीमीटर। ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾां लीस्ट काउंट वर्नियर कैलिपर जो लीस्ट काउंट जेको आहे उहो वर्नियर कैलिपर जो 0.1 मिलीमीटर या 0.01 सेंटीमीटर आहे ऐं माइक्रोमीटर जो 0.01 मिलीमीटर या 0.001 सेंटीमीटर आहे। हाणे इन मां बि सवाल अची सघे थो, इहो बि तमामु अहम जेको आहे टॉपिक आहे। हाणे आख़िर में पाण पढ़ंदासीं इंपॉर्टेंट MCQs। पंहिंजे पहिरें MCQs आहे शॉर्टेस्ट पाथ बिटवीन 2 पॉइंट्स इज़। इहो सवाल पाण पढ़ी आयासीं डिस्टेंस ऐं डिस्प्लेसमेंट जंहिं महिल पाण पढ़ूं पिया पाण पढ़ियोसीं त शॉर्टेस्ट पाथ बिटवीन 2 पॉइंट्स इज़ डिस्प्लेसमेंट। हाणे हिते ऑप्शन पंहिंजो जेको सही आहे उहो सी ऑप्शन पंहिंजो सही आहे। उनखां पोइ आहे डिस्टेंस इज़ ए डैश क्वांटिटी स्केलर, वेक्टर
या बोथ ॿई पाण पढ़ी आयासीं डिस्टेंस खे का मख़सूस डायरेक्शन न हूंदी आहे ऐं जंहिंखे मख़सूस डायरेक्शन न हुजे उहा पंहिंजी छा हूंदी आहे स्केलर क्वांटिटी हूंदी आहे उन खां पोइ पाण पढ़ियासीं एसआई यूनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज़ ऐं डिस्प्लेसमेंट ऐं डिस्टेंस जो पाण एसआई यूनिट पढ़ियोसीं छा थींदो आहे फुट थींदो आहे किलोमीटर या मीटर असांखे ख़बर आहे उहो मीटर आहे किलोमीटर ऐं फुट यूनिट आहिनि डिस्टेंस जा ईअं न आहे त यूनिट न आहिनि पर उहे एसआई यूनिट न आहे एसआई यूनिट कहिड़ो आहे मीटर आहे चौथो नंबर सवाल असांजो विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्केलर क्वांटिटी हाणे चए थो हेठनि मां असांखे ॿुधायो त कहिड़ी स्केलर क्वांटिटी आहे वेलोसिटी एक्सेलरेशन या स्पीड हाणे स्केलर जी माना असां पढ़ी आयासीं त जंहिंखे डायरेक्शन न हुजे मैग्नीट्यूड बि हुजे ऐं यूनिट बि हुजे पर डायरेक्शन न हुजे हाणे वेलोसिटी खे डायरेक्शन थींदी आहे एक्सेलरेशन खे डायरेक्शन थींदी आहे स्पीड खे डायरेक्शन कोन थींदी आहे यानी स्पीड छा आहे असांजी स्केलर क्वांटिटी आहे उन खां पोइ आहे विच ऑफ द फॉलोइंग कैन नॉट बी नेगेटिव ही टॉपिक जेका पॉइंट आहे मूंखे तव्हांखे पढ़ाइणी हुई पर ज़हन तां लही वई त मां इन जे करे हुनजो MCQs लिखी छॾियो हिकिड़ो त चए थो हेठनि मां कहिड़ो नेगेटिव नथो थी सघे डिस्प्लेसमेंट वेलोसिटी या स्पीड ऐं हाणे इहा हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त स्केलर्स कॾहिं बि नेगेटिव न थींदा आहिनि वेक्टर थी सघंदा नेगेटिव पर स्केलर्स कॾहिं बि नेगेटिव न आहिनि थींदा त हाणे असां ॾिसंदासीं स्केलर कहिड़ो आहे उनखे टिक कंदासीं डिस्प्लेसमेंट स्केलर आहे न वेक्टर आहे वेलोसिटी वेक्टर आहे स्पीड छा आहे स्केलर स्केलर कॾहिं बि असांजो नेगेटिव कोन थो थी सघे उन खां पोइ आहे 6 नंबर सवाल एसआई यूनिट ऑफ एक्सेलरेशन इज न्यूटन मीटर इनवर्स मीटर पर सेकंड स्क्वायर्ड पाण पढ़ी आयासीं इहो छा आहे मीटर पर सेकंड स्क्वायर्ड आहे विच वन इज वेक्टर क्वांटिटी चए थो हेठनि मां वेक्टर क्वांटिटी कहिड़ी आहे फोर्स वेलोसिटी या डिस्प्लेसमेंट पाण पढ़ी आया आहियूं वेक्टर क्वांटिटी उहा हूंदी आहे जंहिंखे डायरेक्शन हुजे त हिननि त सभिनि खे डायरेक्शन आहे त सभु जा सभु छा आहिनि वेक्टर आहिनि हिते ऑप्शन जेको सही आहे उहो डी ऑल सही आहे उन खां पोइ पंहिंजो जेको आहे कुझु शार्ट जेका आहे पाण प्रॉब्लम्स जेका पंहिंजा टेस्ट में अची सघनि था उहे लिखिया आहिनि लास्ट में हाणे पहिरियों पंहिंजो जेको आहे अ कार ट्रेवल्स 800 मीटर्स इन 40 सेकंड्स व्हाट इज इट्स स्पीड चए थो हिकिड़ी कार आहे उहा 800 मीटर जेको आहे मुफ़ासिलो कर थी त सिर्फ़ु 40 सेकंडनि में त उनजी स्पीड ॿुधायो पाण स्पीड जो फार्मूलो पढ़ी आयासीं v इज़ इक्वल टू s अपॉन में t हाणे असां सिंपली छा कंदासीं जेका वैल्यू आहिनि उहो पुट कंदासीं डिस्टेंस जो वैल्यू घणो आहे 800 मीटर ऐं टाइम जो वैल्यू घणो आहे 40 सेकंड हाणे असां छा कंदासीं असां ख़बर आहे जंहिंमहिल डिवीजन में ऐं मल्टीप्लिकेशन पंहिंजो ॿुड़ियूं हुजनि त उहे पाण में मथां हेठां ख़तमु थी वेंदियूं आहिनि जीअं हाणे हिकिड़ी ॿुड़ी ख़तमु थी वई उन खां पोइ पाण खोड़ो पढ़ंदासीं चइनि जो अठनि ते एक चौको चौक चौको 8 त पंहिंजो जवाब छा आयो v सो वेलोसिटी विल बी v मीटर पर सेकंड v मीटर पर सेकंड सिंपली जंहिंमहिल बि कोई सवाल अचे असां छा कंदासीं s अपॉन t में उनजो जेको आहे वैल्यू रखी करे डिस्टेंस और टाइम जो उनखे डिवाइड कंदासीं असांजो जवाब असांखे मिली वेंदो उन खां पोइ जेको असां ॿियो रखियो आहे एग्जाम्पल उहो थोरो असां जेको आहे इन खां मुख़्तलिफ़ रखियो आहे चवंदो आहे फाइंड द डिस्टेंस कवर्ड बाय अ बॉडी फाइंड द डिस्टेंस कवर्ड बाय अ बॉडी इन 12 सेकंड्स इफ इट्स वेलोसिटी इज 10 मीटर पर सेकंड हाणे असां हिन में थोरी उबतड़ कईसीं छो जो अगरि असांखे उबतो अची वञे डिस्टेंस मालूम करणो हुजे त पोइ असां छा कंदासीं सिंपली आहे असां साॻे इन फॉर्मूले मां टाइम खे हिते डिवाइड में पियो आहे हेॾे खणी ईंदासीं छा थी वेंदो मल्टीप्लाई सो ई थी वेंदो एस डिस्टेंस जो फॉर्मूलो थी वेंदो v इंटू t हाणे असां छा कंदासीं ई तव्हां यादि करे छॾियो बिल्कुलु डिस्टेंस जो फॉर्मूलो इहो आहे v इंटू t त हाणे असां छा कंदासीं हिते वैल्यू वेलोसिटी ऐं टाइम जो पुट कंदासीं ऐं वैल्यू वठंदासीं असां पंहिंजो जेको आंसर वठंदासीं हाणे मिसाल जे तौर ते वेलोसिटी जो वैल्यू में छा थो ॿुधाए असांखे 10 मीटर पर सेकंड 10 रखंदासीं असां उन खां पोइ असांखे जेको आहे डिस्टेंस जो घणो ॿुधाए थो 12 त 10 12 जी छा थींदी आहे 120 हाणे त असांजो जेको डिस्टेंस आहे उहो 120 मीटर्स थींदो उन खां पोइ आहे वैल्यू ऑफ g इज़ 98 मीटर पर सेकंड 9.8 मीटर पर सेकंड या 9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर्ड असां ख़बर आहे त g जेका आहे उहा एक्सेलरेशन आहे ड्यू टू ग्रेविटी जे करे एक्सेलरेशन जेका आहे उहा कहिड़ी आहे g आहे त हाणे एक्सेलरेशन जो असां पहिरें जेको आहे ॾिसी आयासीं त जेको यूनिट थींदो आहे असां यूनिट उहो मीटर पर सेकंड स्क्वायर्ड थींदो आहे त असांखे जंहिं महिल ऑप्शन खे गो थ्रू ॾिसूं था त असांखे इहो बि नोट करणु खपे त जेका असांजा हिते ॾिनल यूनिट आहिनि उन ते बि गौर करणु खपे हालांकि हीउ जवाब बि सही आहे 9.8 पर हिन में जेको यूनिट आहे उहो ग़लति आहे त इन जे करे जेको जवाब सही आहे उहो आहे
9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर। हाँ लास्ट में पाण जो है इंपॉर्टेंट एमसीक्यूज पढ़ंदासीं। पहिरियों एमसीक्यूज है एसआई यूनिट ऑफ मोमेंटम इज, पाण ख़बर है न्यूटन इंटू सेकंड पाण पढ़ी आयासीं। सी ऑप्शन सही है। उन खां पोइ डायरेक्शन ऑफ सेंट्रीफ्यूगल फोर्सेस पाण पढ़ी आयासीं। ॿ फोर्स सेंट्रीपिटल और सेंट्रीफ्यूगल। सेंट्रीपिटल जी पाण पढ़ीसीं टुवर्ड सेंटर, सेंट्रीफ्यूगल जी पढ़ीसीं अवे फ्रॉम सेंटर। सो अवे फ्रॉम सेंटर यानी बी ऑप्शन सही है। उन खां पोइ क्वांटिटी ऑफ मैटर इज quantity of matter in a body is called, so quantity of matter in a body is called mass। पाण पढ़ी आयासीं जंहिंमहिल पाण वेट और मास जे विच में डिफरेंस पढ़ूं पिया। सो ये ऑप्शन पाण जेको सही आहे उहो डी सही आहे। उन खां पोइ न्यूटन्स फर्स्ट लॉ इज आल्सो कॉल्ड, जॾहिं फर्स्ट लॉ पढ़ूं मां तव्हांखे ॿुधायो त गैलीलियो गैलीलाई हिकिड़ो लॉ ॾिनो जंहिंखे लॉ ऑफ इनर्शिया चइबो आहे, त उनखे फर्स्ट लॉ बि चवंदा आहिनि। उन खां पोइ एसआई यूनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, तो पाण पढ़ी आयासीं एसआई यूनिट के को भी यूनिट न थींदो आहे, सॉरी कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन के को भी यूनिट न थींदो आहे। हाणे यानी पंहिंजो नन सही ऑप्शन आहे डी। उन खां पोइ एसआई यूनिट ऑफ वेट इज, वज़न जो एसआई यूनिट न्यूटन आहे, छो जो वज़न हिकिड़े क़िस्म जो ज़ोर आहे। सो ज़ोर जो जेको यूनिट आहे उहो न्यूटन आहे। उन खां पोइ 7 नंबर सवाल पंहिंजो त फोर्स रिक्वायर्ड टू एक्सेलरेट ए बॉडी ऑफ 50 kg मास टू 5 मीटर पर सेकंड स्क्वायर चए थो। हिकिड़ी कोई भी जेको आहे बॉडी आहे 50 kg जी आहे, उनखे असां अगरि 5 मीटर पर सेकंड स्क्वायर जी एक्सेलरेशन सां जेको आहे मूव कराइण चाहियूं था त असांखे केतिरो ज़ोर घुरबंदो। असांखे फार्मूलो मिलियल आहे एफ इजिकल टू एम ए। असां में वैल्यू पुट कंदासीं मास जो 50 एक्सेलरेशन जो मल्टीप्लाई कंदासीं, असांखे जवाब मिली वेंदो 250। ऑप्शन ए सही आहे 250। उन खां पोइ क्वांटिटी ऑफ मोशन इन ए बॉडी इज कॉल्ड, पाण पढ़ी आयासीं त मोशन जे मिक़दार खे कंहिं बि बॉडी में पाण मोमेंटम चवंदा आहियूं। या इनजी ॿी डेफिनेशन भी पाण पढ़ीसीं, मास इनटू वेलोसिटी या प्रोडक्ट ऑफ मास इन वेलोसिटी इज कॉल्ड सॉरी मोमेंटम। सो ऑप्शन बी इज करेक्ट। फार्मूला ऑफ सेंट्रीपिटल फोर्सेस, सेंट्रीपिटल फोर्स जो फार्मूला पाण पढ़ी आयासीं mv² अपॉन में r। ऑप्शन ए सही आहे। ऐं हीउ जेको फार्मूलो आहे माइनस में इहो आहे सेंट्रीफ्यूगल फोर्स जो, छो जो नेगेटिव निशानी जे करे इहो डायरेक्शन में असांखे ऊपर ॿुधाईंदो आहे नेगेटिव निशानी कंहिं बि फार्मूले में। उनखां पोइ वॉकिंग इज एग्जाम्पल ऑफ विच लॉ ऑफ न्यूटन, वॉकिंग कहिड़े न्यूटन जे लॉ जो जेको आहे मिसाल आहे, इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ट्रेन जो आहे छो जो इन पाण जंहिंमहिल ज़मीन ते पाण ज़ोर ॾींदा आहियूं त पाण अॻिते वेंदा आहियूं, यानी पाण ज़ोर पोइते ॾींदा वञूं अॻिते था त इहो एक्शन हणूं था पाण ते रिएक्शन ज़मीन वापसि ज़ोर लॻाए थी जंहिंजे करे पाण अॻिते वञूं था। सो इहो एक्शन और रिएक्शन वारो पाण जेको लॉ हुयो इहो थर्ड लॉ हुयो न्यूटन जो, त थर्ड लॉ पाण जेको आहे सही ऑप्शन आहे। हाणे लास्ट में पाण पंहिंजे बेस्ट पार्ट ईंदासीं यानी इंपॉर्टेंट एमसीक्यूज़। इंपॉर्टेंट एमसीक्यूज़ में पंहिंजो जेको पहिरें एमसीक्यूज़ आहे उहो आहे अ बॉडी इज इन इक्विलिब्रियम इफ इट हैज़ यूनिफॉर्म एक्सेलरेशन, ज़ीरो एक्सेलरेशन या स्पीड। पाण पढ़ी आयासीं जंहिं बॉडी खे ज़ीरो एक्सेलरेशन हुजे त असांजी उहा इक्विलिब्रियम में हूंदी आहे, त हिते पाण जेको सही ऑप्शन आहे उहो बी आहे। उन खां पोइ चए थो एसआई यूनिट ऑफ टार्क इज, एसआई यूनिट टार्क जो छा आहे, पाण पढ़ी आयासीं त टार्क जो जेको एसआई यूनिट आहे उहो न्यूटन इंटू मीटर आहे, त पाण ॾिसंदासीं हिन में कहिड़ो ऑप्शन सही आहे, ए जेको आहे असांजो उहो ऑप्शन सही न्यूटन इंटू मीटर आहे। उन खां पोइ पंहिंजो टियों जेको सवाल आहे उहो आहे व्हेन टू फोर्सिस हैव 90 डिग्री एंगल बिटवीन देम देन दे आर। पाण पढ़ियासीं जॾहिं के ॿ फोर्सिस आहिनि उनजे विच में अगरि 0 डिग्री आहे त उहे कहिड़ा फोर्सिस आहिनि, अगरि उनजे विच में 180 डिग्री आहे त कहिड़ा फोर्सिस आहिनि, अगरि उनजे विच में 90 डिग्री आहे त कहिड़ा फोर्सिस आहिनि। हाणे पाण पढ़ियोसीं जंहिंजे विच में 0 डिग्री या 180 डिग्री हूंदी आहे त उहे पंहिंजा पैरेलल फोर्सिस हूंदा आहिनि, जॾहिं 90 डिग्री हुजे बिल्कुलु हीअं त उहे असांजा छा हूंदा आहिनि परपेंडिकुलर फोर्सिस हूंदा आहिनि। त पाण हिते ॾिसंदासीं परपेंडिकुलर ऑप्शन कहिड़ो आहे, डी ऑप्शन, त डी ऑप्शन असांजो सही आहे। टार्क इज ए डैश क्वांटिटी, स्केलर, बी वेक्टर या सी नॉट। पाण पढ़ी आयासीं टार्क खे डायरेक्शन थींदी आहे क्लॉकवाइज या एंटी क्लॉकवाइज, ऐं जंहिं शइ खे डायरेक्शन ते उहो जेको आहे पंहिंजो वेक्टर हूंदो आहे, त टार्क जेका आहे असांजी उहा वेक्टर क्वांटिटी आहे। हिते हिकु ॿियो जेको आहे मूंखे एमसीक्यूज़ यादि अची वियो, शायदि उहो लिखियो न आहे हिते, त क्लॉकवाइज टार्क जेको हूंदो आहे उहो असांजो नेगेटिव हूंदो आहे ऐं एंटी क्लॉकवाइज टार्क जेको आहे असांजो उहो पॉज़िटिव हूंदो आहे। इहो अची सघे थो त क्लॉकवाइज टार्क इज़ पॉज़िटिव, नेगेटिव या बोथ, त तव्हां लिखंदो क्लॉकवाइज टार्क नेगेटिव हूंदो आहे ऐं अहिड़े लिहाज़ खां तव्हां एंटी क्लॉकवाइज टार्क खे पॉज़िटिव लिखंदा वे। हाणे पाण हलंदासीं त फार्मूला टू मेजर द डायरेक्शन ऑफ फोर्स इज ए थीटा इज इक्वल टू tan इनवर्स एफ एक्स अपॉन में एफ वाई, बी थीटा इज इक्वल टू tan इनवर्स एफ वाई अपॉन में एफ एक्स, सी एफ एक्स इज इक्वल टू एफ cos थीटा,
जंहिंमहिल पाण रेगुलेशन ऑफ फोर्स एंड रेडिएशन ऑफ फोर्सिस पढ़ूं पिया मां तव्हांखे सम्झायो हो त अगरि ॿ फोर्सिस आहिनि जेका एफ एक्स ऐं एफ वाई यानी एक्स कॉम्पोनेंट और वाई कॉम्पोनेंट कंहिं फोर्स खे मालूम करणो आहे त एक्स सां गॾु एफ कास थीटा ऐं एफ वाई जो जेको वैल्यू असां मालूम कंदासीं उहो एफ साइन थीटा सां कंदासीं ऐं अहिड़े लिहाज़ खां पाण एंगल लाइ जेको वैल्यू ॻोल्हियोसीं उहो ई हुयो त थीटा इज इक्वल टू टेन इनवर्स एफ वाई अपान में एफ एक्स त ही सही आहे पंहिंजो बी ही जेका उनजे उबतड़ आहे एफ एक्स अपान में एफ वाई आहे उनखां पोइ आहे व्हेन force of 50 Newton applied on a body at 0 degree then its y component is हाणे पाण y component जो फार्मूलो पाण पढ़ी आयासीं पाण खे यादि हूंदो एफ वाई इज इक्वल टू एफ साइन थीटा हाणे असांखे हिते फोर्स मिलियल आहे 50 न्यूटन उन सां गॾु एंगल बि मिलियल आहे 0 डिग्री असां एफ वाई मालूम करे सघूं था सकून सां असां हिते वैल्यू पुट कंदासीं एफ जो 50 डिग्री 50 न्यूटन साइन 0 डिग्री साइन 0 डिग्री असां पढ़ी आयासीं 0 जे बराबरि हूंदी आहे त 50 खे असां 0 सां मल्टीप्लाई कंदासीं जवाबु अची वेंदो असांजो 0 त असांजो 0 ऑप्शन एफ वाई यानी वाई कॉम्पोनेंट असांजो 0 जे बराबरि आहे त हिते असां ॾिसंदासीं जेको 0 असांजो ऑप्शन सही आहे उहो ए आहे उनखां पोइ 7 नंबर सवाल आहे इफ बॉडी रिटर्न बैक आफ्टर स्लाइट टिल्ट देन इट हैज इक्विलिब्रियम का बॉडी आहे अगरि उनखे असां थोरो पंहिंजी जॻह तां हिलायूं था थोरो ट्रेडो कयूं था वरी बि साॻी जॻह ते मोटी अचे थी त उनखे कहिड़ी स्टेट आहे इक्विलिब्रियम जी स्टेबल अनस्टेबल या न्यूट्रल असां पढ़ी आयासीं अगरि उनखे थोरो टिल्ट कयूं मोटी जे त स्टेबल आहे न मोटे त अनस्टेबल आहे अगरि उनजो सेंटर ऑफ मास तब्दील नथो थिए जीअं बॉल आहे रोटेट करे थी त उहा न्यूट्रल आहे त हिते उनजो जेको सही ऑप्शन आहे उहो ए आहे अहिड़े हिसाब सां चए थो फाइंड टार्क इफ 10 न्यूटन ऑफ फोर्स इज अप्लाइड ऑन ए 2 मीटर स्पेनर चए थो अगरि हिकिड़ो 2 मीटर जो पानो आहे उन ते 10 न्यूटन जो असां फोर्स लॻायूं था कंहिं नट खे खोलण लाइ त उनते टार्क मालूम करियो असांखे टार्क जो फार्मूलो ख़बर आहे टार्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ असांखे मोमेंटम बि मिलियल आहे 2 मीटर ऐं असांखे फोर्स बि मिलियल आहे 10 न्यूटन त असां इनखे फार्मूले में वैल्यू रखी जवाबु कढी सघूं था टार्क इज इक्वल टू आर असांखे 2 मीटर मिलियल आहे फोर्स असांखे 10 बेडा 20 जवाबु असांजो छा थींदो 20 न्यूटन मीटर 20 न्यूटन मीटर असांजो जवाबु बी सही आहे उनखां पोइ चए एस आई यूनिट ऑफ वेट इज वेट ऐं जेको आहे मास जे डिफरेंस में असां हिन चैप्टर में बि पढ़ियोसीं पोएं चैप्टर में बि इहो टॉपिक पढ़ियोसीं सेम त वेट जो SI यूनिट जेको आहे उहो न्यूटन थींदो आहे छो जो वेट हिकु फोर्स आहे ऐं अहिड़े लिहाज़ खां मास जो जेको SI यूनिट आहे उहो किलोग्राम आहे त असां ॾिसंदासीं न्यूटन सी ऑप्शन सही आहे when a body is in rest then it is in static equilibrium or dynamic equilibrium असां पढ़ी आयासीं static equilibrium रेस्ट वारी आहे डायनामिक मोशन वारी आहे त static सही ऑप्शन आहे which of the following is an example of equilibrium board flying paratrooper landing या ट्रेन स्टॉपिंग पाण पढ़ी आयासीं जंहिंमें एक्सेलरेशन 0 हुजे ऐं एक्सेलरेशन 0 तॾहिं थींदी जॾहिं पैराट्रूप लैंड करे रहियो आहे उन वक़्तु बाक़ी हिन में एक्सेलरेशन 0 न हूंदी हिन में बि एक्सेलरेशन 0 न हूंदी त ही ऑप्शन सही आहे a right angle triangle has at least one angle of 180 degree 60 degree 90 degree or 120 degree असां पढ़ी आया आहियूं त राइट एंगल ट्रायंगल खे एटलीस्ट हिकिड़ी एंगल 90 डिग्री जी हूंदी आहे त सी ऑप्शन सही आहे लास्ट में पाण इंपॉर्टेंट एमसीक्यूज पढ़ंदासीं पंहिंजो पहिरियों एमसीक्यूज आहे प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू रीगेन इट्स ओरिजिनल शेप आफ्टर रिमूवल ऑफ फोर्स इज ऑप्शन ए आहे पंहिंजो प्रेशर ऑप्शन बी आहे इलास्टिसिटी आहे सी आहे कंडक्टिविटी त पाण ख़बर आहे त पंहिंजो बी ऑप्शन इलास्टिसिटी सही आहे उनखां पोइ व्हिच ऑफ द फॉलोइंग इज मोर इलास्टिक रबर आयरन ग्लास या स्टील त मां तव्हांखे ॿुधायो जंहिं महिल पाण इलास्टिसिटी पढ़ूं पिया त इहो काफ़ी जगह एमसीक्यूज अची चुको आहे त कहिड़ो वधीक इलास्टिक आहे ऐं इहो स्टील जेको आहे पंहिंजो उहो सही ऑप्शन आहे हिन जो उनखां पोइ एटमॉस्फेरिक प्रेशर ऑन ह्यूमन बॉडी एट सी लेवल इज 1 atm हूंदो आहे जेको बराबरि हूंदो आहे 1.013 into 10 power 5 पास्कल सही जवाबु पंहिंजो बी आहे उनखां पोइ आहे चौथे नंबर ते विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूनिट ऑफ प्रेशर बार पास्कल एटीएम या न्यूटन पर मीटर क्यूब असांखे ख़बर आहे बार एटीएम ऐं पास्कल जेका आहिनि इहे पंहिंजा प्रेशर जा यूनिट आहिनि उन सां गॾु न्यूटन पर मीटर स्क्वायर बि प्रेशर जो यूनिट आहे पर न्यूटन पर मीटर क्यूब न बिल्कुलु बि न आहे त ही पंहिंजो ऑप्शन सही आहे 5 नंबर पॉइंट जेको आहे चए थो हाइड्रोलिक ब्रेक्स वर्क्स ऑन द प्रिंसिपल ऑफ पाण पढ़ी आयासीं हाइड्रोलिक ब्रेक्स हाइड्रोलिक चेक्स हाइड्रोलिक लिफ्ट्स इहे जेका आहिनि पास्कल्स लॉ जे पंहिंजो जेको आहे प्रिंसिपल ते कमु कंदा आहिनि पंहिंजो सही ऑप्शन आहे सी पास्कल्स लॉ
मतलब पाण लासे पाण 6 नंबर एमसीक्यू ते व्हाट के रिप्रेजेंट्स इन हुक्स लॉ। पांजे हुक्स लॉ जे फार्मूले में जो के आए पांजो यो छा के जाहिर कंदो आहे। त हुक्स लॉ जे फार्मूले में के स्प्रिंग कांस्टेंट के जाहिर कंदो आहे। त पाण सही ऑप्शन सी स्प्रिंग कांस्टेंट आहे। उनका भाई व्हाट इज द यूनिट ऑफ स्प्रिंग कांस्टेंट। सो स्प्रिंग कांस्टेंट जो कोई सही यूनिट आहे वो आहे न्यूटन मीटर इनवर्स या न्यूटन पर मीटर भी चई सघूं था पाण। ॿई ऑप्शन सही आहिनि। हिते ऑप्शन न्यूटन मीटर इनवर्स सही आहे। 8 नंबर सवाल है पंहिंजो फाइंड प्रेशर इफ ए मेटल ब्लॉक इज अप्लाइंग 20 न्यूटन फोर्स ऑन एरिया ऑफ 5 मीटर स्क्वायर। पाण पढ़ी आयासीं प्रेशर जो फार्मूला प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर यूनिट एरिया। हाणे असांखे ख़बर आहे फोर्स 20 न्यूटन आहे ऐं एरिया असांजो 5 मीटर स्क्वायर आहे। थोरो पढ़ंदासीं त घणा चकर वेंदो 5 जो 20 ते 4 चकर। सो 4 पास्कल असांजो सही जवाब आहे। 4 पास्कल सही जवाब जो ऑप्शन आहे उहो असांजो डी आहे। उन खां if area is doubled then pressure will become। पाण पढ़ी आयासीं एरिया और प्रेशर एक ॿिए सां उबती निस्बत रखनि था। यानी एरिया वधंदो त प्रेशर ओतिरो घटिबो। हाणे एरिया डबल थिए थो त प्रेशर छा थी वेंदो अधु थी वेंदो। माना डबल ते घटि थी वेंदो यानी अधु थी वेंदो। त सही ऑप्शन सही पंहिंजो बी आहे। उन खां पोइ चए थो 9 नंबर आख़िरी सवाल अकॉर्डिंग टू हुक्स लॉ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डैश एंड अपोजिट इन डायरेक्शन। छा सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। ए डिस्प्लेसमेंट प्रेशर सी फोर्स या डी स्पीड। पाण पढ़ी आयासीं मां तव्हांखे शेप ठाहे ॾेखारी हिकिड़ी मेन पोजीशन हुई स्प्रिंग जी हीअं हिकिड़ी मेन पोजीशन हुई इन खां अगरि हेॾे वञे पियो त रिस्टोरिंग फोर्स हेॾे हुयो अगरि हेॾे वञे पियो त पोइ बि रिस्टोरिंग फोर्स हेॾे हुयो। हाणे इन खां जेतिरो हेॾे मुफ़ासिलो यानी एक्स हुयो पंहिंजो डिस्प्लेसमेंट त उहो सही ऑप्शन पंहिंजो ए आहे। डिस्प्लेसमेंट जेतिरो घणो हूंदो ओतिरो रिस्टोरिंग फोर्स भी घणो हूंदो पर अपोजिट में। सब खां अवल जेको आहे पंहिंजो पहिरियों एमसीक्यूज़ आहे त न्यूमेरिकल वैल्यू ऑफ जी इज न्यूमेरिकल वैल्यू ऑफ जी दरअसल पाण पढ़ी आयासीं 6.673 into 10 power minus 11 न्यूटन मीटर स्क्वायर पर केजी स्क्वायर आहे। त हिते ॾिसंदासीं उहो ऑप्शन किथे आहे उनखे टिक कंदासीं पाण। तो ऑप्शन पंहिंजो ए सही आहे त ए ऑप्शन पंहिंजो सही आहे। और उनखां पोइ क्वेश्चन नंबर 2 ग्रेविटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रैक्टिव रिपल्सिव या बोथ। छा ग्रेविटेशनल फोर्स जे करे अट्रैक्शन थींदी आहे सिर्फ़ या सिर्फ़ रिपल्शन थींदी आहे या ॿई थींदियूं आहिनि या इन्हनि मां को बि सही जवाब न आहे। त पाण पढ़ी आयासीं त ग्रेविटेशनल फोर्स सिर्फ़ ऐं सिर्फ़ अट्रैक्शन कंदो आहे उनमें का बि रिपल्शन न आहे। त इन जो पंहिंजो जेको ऑप्शन ए आहे उहो सही जवाब आहे। उनखां पोइ आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ए नेचुरल सैटेलाइट सन स्पुतनिक 1 मून या अर्थ। सन त पंहिंजो जेको आहे सोलर सिस्टम में स्टार आहे ऐं स्पुतनिक 1 आर्टिफिशियल सैटेलाइट आहे। त मून पाण जेको आहे उहो धरती जो सैटेलाइट आहे नेचुरल सैटेलाइट। सी ऑप्शन पंहिंजो सही आहे। उन खां पोइ योर वेट मेजर्ड ऑन अर्थ विल बी डैश ऑन मून। चए थो अगरि तव्हांजो मेजर्ड हिकिड़ो मापियल वज़न आहे जेको धरती ते कुझु आहे 500 न्यूटन आहे या 400 न्यूटन आहे अगरि तव्हां चंड ते वञो था त उते तव्हांजो उहो वेट छा थींदो। इनक्रीज़ वधी वेंदो डिक्रीज़ घटिजी वेंदो सी सेम साॻियो रहंदो या डी नॉट। इन मां को बि ऑप्शन सही न आहे। त पाण पढ़ियोसीं छो जो वेट ग्रेविटी जी ते डिपेंड कंदो आहे ऐं जी जेका आहे उहा चंड ते घटिजी वेंदी आहे त ज़ाहिर आहे पंहिंजो वेट बि छा थी वेंदो घटिजी वेंदो। उन खां पोइ पंजो सवाल आहे पंहिंजो मास ऑफ अर्थ इज़। तो पाण पढ़ी आयासीं मास ऑफ अर्थ जेको आहे किलोग्राम में 6.0 into 10 power 24 किलोग्राम हूंदो आहे ऐं ग्राम में 6.0 into 10 power 27 ग्राम हूंदो आहे। हाणे ॾिसंदासीं हिन मां को बि हिकिड़ो ऑप्शन असांजो जेको मौजूदु हुजे त हिते जेको ऑप्शन मौजूदु आहे सही ऑप्शन उहो 6.0 into 10 power 24 kg आहे। उन खां पोइ 6 नंबर एमसीक्यू असांजो चए थो जियो स्टेशनरी सैटेलाइट्स कंप्लीट्स 1 revolution in dash hours। पाण पढ़ी आयासीं त जियो स्टेशनरी सैटेलाइट अहिड़ो सैटेलाइट हूंदो आहे जेको धरतीअ सां गॾु पंहिंजा जेका आहे रेवोल्यूशन पंहिंजी पूरी कंदो आहे बिल्कुलु 24 घंटनि में जीअं धरती पूरी कंदी आहे। ऐं इन जे करे उहो धरती खे बिल्कुलु ख़ामोश नज़र ईंदो आहे धरती तां साॻी जॻह ते नज़र ईंदो आहे स्टेशनरी नज़र ईंदो आहे। इन जे करे इनखे जियो स्टेशनरी सैटेलाइट चइबो आहे। सो 24 आवर तो 24 आवर ऑप्शन जेको असांजो उहो डी सही ऑप्शन आहे। उन खां पोइ पंहिंजो 7 नंबर क्वेश्चन आहे। 7 नंबर क्वेश्चन आहे फर्स्ट साइंटिस्ट टू गिव कॉन्सेप्ट ऑफ ग्रेविटेशन।
1666 साल पहिरें सूफ़ किरियो ऐं ग्रेविटेशन जो कॉन्सेप्ट आयो। त इहो कॉन्सेप्ट जंहिं ॾिनो उन जो नालो जेको आहे पुछनि था, आइंस्टाइन हुयो, गैलीलियो हुयो, न्यूटन हुयो या फेराडे। ज़ाहिर आहे 1666 पहिरें जेको सूफ़ किरियो उहो न्यूटन जे मथां किरियो, इन जे करे न्यूटन असांखे ग्रेविटेशन जो आइडिया ॾिनो सभ खां पहिरीं। उन खां पोइ 8 नंबर सवाल, ऑन अर्थ सरफेस वैल्यू ऑफ जी इज़, अर्थ ते वैल्यू ऑफ जी छा आहे? वैल्यू ऑफ जी अर्थ जो पाण पढ़ी आहियूं 9.8 आहे। ऑप्शन बी सही आहे, बट सम टाइम इनके 10 मीटर पर सेकंड स्क्वायर भी राउंड ऑफ करे लिखंदा आहिनि त उहो बि ग़लति न आहे। अगरि 9.8 न आहे ऐं 10 आहे उहो बि सही ऑप्शन आहे। क्वेश्चन नंबर 9 आहे, स्प्रिंग बैलेंस इज यूज्ड टू मेजर। स्प्रिंग बैलेंस जेका आहे अहिड़ो तराज़ू जंहिंमें स्प्रिंग इस्तेमालु थींदो आहे उहो तराज़ू छा मापींदो आहे? मास, इलास्टिसिटी, डेंसिटी या वेट। पाण पढ़ी आया आहियूं ऐं इहो पाण मुसलसिल 3 चैप्टर में पढ़ंदा आहे। 2 चैप्टर पहिरें बि पढ़ी आयासीं वेट, ऐं 3 चैप्टर में पढ़ंदा पाण हाणे। त इन जो जेको सही ऑप्शन आहे उहो आहे वेट। 9 सवाल आहे पंहिंजो, ग्रेविटी ऑफ सन इज, सो ग्रेविटी ऑफ सन पाण पढ़ियोसीं 274। अहिड़े हिसाब सां पाण पढ़ियोसीं ग्रेविटी ऑफ मून 1.62 ऐं ग्रेविटी ऑफ पाण जुपिटर पढ़ीसीं 25.95 ऐं ग्रेविटी ऑफ अर्थ पाण पढ़ीसीं 9.8। 4 अहम ग्रेविटियूं आहिनि, यादि करे छॾियो, इन मां को सवाल अची सघे थो। त सन जी जेका ग्रेविटी आहे 274 मीटर पर सेकंड स्क्वायर। उन खां पोइ 11, टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट इज मेजर्ड बाय, टाइम पीरियड ऑफ सैटेलाइट जेका उहो हिन फार्मूले सां मेजर कयो वेंदो आहे, T = 2πr√r/gm, या हे आर ख़त्म करे इनके r³ पाण लिखी सघूं था। इहो ऑप्शन सही आहे। उन खां पोइ वेट ऑफ 72 kg मैन ऑन अर्थ इज, चए थो धरती ते हिकिड़े 72 kg जे माण्हुनि जो वेट छा थींदो? त पाण पढ़ी आहियूं वेट जो फार्मूलो W = mg। m मास असांखे मिलियल आहे 72, ग्रेविटी बि असांजी जेको आहे हिते असांखे चए थो 10 वठो, राउंड ऑफ करे करे त 10 वठंदासीं त 72 में 50 थी वेंदो 720, त 720 पाण सी ऑप्शन सही आहे। हाणे लास्ट में पाण MCQs पढ़ंदासीं, इंपॉर्टेंट MCQs। पहिरियों MCQs आहे, लाइटनिंग बोल्ट इज विच स्टेट ऑफ मैटर। लाइटनिंग बोल्ट यानी जेका खिवण थींदी आहे उहा असांजी कहिड़ी स्टेट ऑफ मैटर आहे? पाण पढ़ी आयासीं लाइटनिंग बोल्ट जेका आहे उहा सिर्फ़ु जा सिर्फ़ु इलेक्ट्रॉन्स आहिनि, तमामु घणा मिलियन बिलियंस ऑफ इलेक्ट्रॉन्स एट अ सेम प्लेस। सो आयोनाइज्ड स्टेट असां पढ़ी आयासीं जंहिंमें सिर्फ़ु इलेक्ट्रॉन या सिर्फ़ु प्रोटॉन जन यानी न्यूक्लियस हुजे, त उहा असांजी जेका आहे प्लाज़्मा स्टेट आहे। त हिन जो सही जवाबु डी प्लाज़्मा आहे। उन खां पोइ असांजो जेको सेकंड नंबर MCQ आहे उहो चए थो सॉलिड डायरेक्टली कन्वर्टेड इनटू गैस इज कॉल्ड, यानी सॉलिड जेको आहे उनखे असां जीअं हीट कयूं डायरेक्टली गैस में कन्वर्ट थी वञे, बजाए जो उहो पिघरी करे पाणियाठ में कन्वर्ट थिए। त इहा जेका आहे असांजी पढ़ी आयासीं असां सब्लिमेशन प्रोसेस आहे, अहिड़ो प्रोसेस जंहिंमें हिकिड़ो सॉलिड डायरेक्टली कन्वर्ट थी वेंदो आहे गैस में, इनखे सब्लिमेशन चवंदा आहियूं। ऐं इन जेको आहे सब्लिमेशन नॉर्मली कुआमार दवाउनि ऐं नेपथलीन में थींदी आहे। बाक़ी 3 नंबर MCQ आहे पंहिंजो, फ्री एंड ज़िग-ज़ैग मोशन ऑफ मॉलिक्यूल्स इज आल्सो कॉल्ड। असां काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी में पढ़ी आयासीं त फ्री ऐं ज़िग-ज़ैग मोशन जेका हूंदी आहे पंहिंजे पार्टिकल्स जी, उनखे असां ब्राउनियन मोशन बि चवंदा आहियूं। त असांजो ऑप्शन बी ब्राउनियन मोशन सही आहे। उन खां पोइ 4 नंबर सवाल आहे, विच इज़ हाईली आयोनाइज्ड स्टेट ऑफ मैटर। हाणे मां तव्हांखे ॿुधायो त हाईली आयोनाइज्ड स्टेट ऑफ मैटर यानी जंहिंमें सिर्फ़ु आयन्स हुजनि, तमामु घणा आयन्स हुजनि, यानी सिर्फ़ु तमामु घणा इलेक्ट्रॉन्स हुजनि, या सिर्फ़ु तमामु घणा न्यूक्लियस हुजनि, जंहिंमें सिर्फ़ु प्रोटॉन हुजनि, त उहो असांजो जेको आहे छा आहे स्टेट कहिड़ी आहे? प्लाज़्मा स्टेट आहे। त इनजो सही जवाबु जेको असांजो आहे ए आहे। उन खां पोइ पंहिंजो जेको 5 नंबर सवाल आहे, चए थो अ बर्निंग कैंडल इज़ एग्जाम्पल ऑफ, यानी कि जेका पंहिंजी कैंडल मोमबत्ती ॿरी रही आहे त उहा असांजी छा जो एग्जाम्पल आहे? सॉलिड, लिक्विड या गैस जो। हाणे तव्हां ॾिसो जॾहिं पंहिंजी कैंडल बर्न थींदी आहे त मां बाप बि निकिरी रही हूंदी आहे, उनजे मथां जेको आहे थोरो पाणियाठ बि हूंदो आहे, हेठां कैंडल पंहिंजी जेका उहा सॉलिड हूंदी आहे, त उनमें 3 शयूं अची वञंदियूं। इन जे करे जेको इनजो सही जवाबु आहे उहा आहे ऑल 3। उन खां पोइ पंहिंजो जेको 6 नंबर सवाल आहे, 1 kg गैस इज पुट इन ए स्मॉल एंड ए लार्ज कंटेनर, विच कंटेनर हैज़ मोर प्रेशर। अगरि 1 किलोग्राम जी जेको आहे गैस आहे ऐं साॻी गैस खे असां हिकु नंढड़े कंटेनर में रखूं था ऐं हिकु वॾे कंटेनर में रखूं था, त उनजो प्रेशर वधारो कंहिं में हूंदो? अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ पाण पढ़ी आयासीं त वॉल्यूम इनवर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशर सां, यानी वॉल्यूम वधंदो त प्रेशर घटिबो। ज़ाहिर आहे नंढड़े थां में, नंढड़े कंटेनर में जेको आहे
जो प्रेशर छा हूंदो ज़्यादा हूंदो त इन जो ऑप्शन सही ए यानी स्मॉल सही जवाब आहे। उन खां पोइ 7 नंबर सवाल आहे अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ इफ टेम्परेचर इंक्रीजेस देन वॉल्यूम। पाण पढ़ी आयासीं चार्ल्स लॉ में टेम्परेचर ऐं वॉल्यूम जेका आहिनि पंहिंजा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि हिक ॿिए सां, यानी हिकिड़ो बि वधंदो त ॿियो बि वधंदो, त इन जो जेको आहे सही जवाब ए इंक्रीज आहे। हाणे हे पंहिंजा 7 थी विया ऐं 8 नंबर पंहिंजो जेको MCQs आहे उहो चए थो रॉबर्ट बॉयल गेव बॉयल्स लॉ इन विच ईयर। त असांखे ख़बर आहे 1662 में हुन ॾिनो, त इन जो ऑप्शन जेको जवाब सही आहे उहो आहे बी। उन खां पोइ 9 नंबर जेको असांजो जेको आहे सवाल आहे यानी MCQs आहे उहो चए थो कन्वर्जन फ्रॉम लिक्विड टू सॉलिड इज डैश, यानी अगरि का शइ पाणियाठ ठाहे उनखे असां जेको आहे टेम्परेचर घटायूं ऐं उहो सॉलिड थी वञे नेरो थी वञे त उहा कहिड़ो प्रोसेस आहे। असां पढ़ी आयासीं त फ्रीज़िंग यानी ॼमण जे प्रोसेस खे असां जेको आहे चवंदा आहियूं लिक्विड टू सॉलिड वारे प्रोसेस खे, यानी लिक्विड खां सॉलिड में कन्वर्जन थिए त असां चवंदा आहियूं फ्रीज़िंग पॉइंट या ॼमण पद। इन जो ऑप्शन जेको सही जवाब आहे उहो आहे बी। ऐं असांजो 9 नंबर MCQs आहे उहो चए थो विच स्टेट ऑफ मैटर डज़ नॉट हैव फिक्स्ड शेप एंड फिक्स वॉल्यूम। सो असांखे ख़बर आहे अहिड़ो जेको आहे मैटर जी जेका स्टेट जंहिंखे न फिक्स शेप आहे ऐं न ई फिक्स वॉल्यूम आहे त उहा गैस आहे, ऐं बाक़ी जेको आहे लिक्विड खे फिक्स वॉल्यूम हूंदो आहे ऐं जेको आहे सॉलिड खे ॿई शयूं फिक्स हूंदियूं आहिनि, त इन जे करे जेको असांजो सी ऑप्शन गैस सही ऑप्शन आहे। उन खां पोइ 11 नंबर जेको असांजो जेको आहे MCQs आहे उहो आहे द ग्राफ ऑफ चार्ल्स लॉ इज़, हाणे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त चार्ल्स लॉ जो जेको ग्राफ आहे उहो कुझु हिन रीति ठहंदो सिधो स्ट्रेट लाइन में, छो जो हिकिड़ी शइ वधंदी त ॿी बि ऑटोमेटिक वधंदी। P ऐं V में जेको ग्राफ ठहंदो उहो ई ठहंदो, T ऐं V में जेको ग्राफ ठहंदो उहो स्ट्रेट लाइन में ठहंदो, इन जे करे इन जो जेको सही जवाब आहे उहो ए स्ट्रेट लाइन आहे। उन खां पोइ 12 नंबर सवाल आहे एब्सल्यूट ज़ीरो इज़। एब्सल्यूट ज़ीरो हिकिड़ो अहिड़ो टेम्परेचर आहे जंहिं टेम्परेचर ते असां इमेजिन कंदा आहियूं त उन टेम्परेचर ते जेको वॉल्यूम आहे उहो असांजो ज़ीरो हूंदो कंहिं बि गैस जो, त इन जो सही जवाब बी आहे टेम्परेचर वेयर वॉल्यूम इज़ ज़ीरो। आख़िर में पाण पढ़ंदासीं इम्पॉर्टेंट MCQs। त सभ खां पहिरियों MCQs जेको पंहिंजो आहे उहो आहे विच इज़ रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी। त रिन्यूएबल यानी ॿीहर इस्तेमालु करण जहिड़ो सोर्स कहिड़ो आहे एनर्जी जो, हिननि मां कोल आहे, नेचुरल गैस आहे, सोलर आहे या पेट्रोलियम एनर्जी आहे। त मां तव्हांखे ॿुधायो त इहो सुवाल पहिरीं बि अची चुको आहे ऐं तमामु अहम सुवाल आहे त अहिड़ा सोर्सिस ऑफ एनर्जी जेका ॿीहर ऐं बार बार इस्तेमालु करे सघजनि उन्हनि खे चइबो आहे रिन्यूएबल। त हिते सिर्फ़ु जेको रिन्यूएबल बार बार इस्तेमालु करण जहिड़ो आहे ऐं ख़तमु न थींदो आहे उहा सोलर, बाक़ी कोल बि हिकु चकर इस्तेमालु करण खां पोइ ख़तमु थी वेंदो आहे, नेचुरल गैस बि ईअं आहे ऐं पेट्रोलियम बि, पेट्रोल बि हिकु चकर इस्तेमालु करण खां पोइ ख़तमु थी वेंदो आहे, उनजा रिजर्वायर या जेका उनजी क्वांटिटी आहे उहा घटिजी वेंदी आहे, पर सोलर ईअं न आहे, त हिते सही ऑप्शन सोलर आहे। उन खां पोइ आहे वर्क डन पर यूनिट टाइम इज़ कॉल्ड। त माना वर्क डन पर यूनिट टाइम यानी वर्क कम जी रफ़्तार टाइम जे हिसाब सां, इहो पाण पढ़ी आयासीं कम जी रफ़्तार जेका आहे टाइम जे हिसाब सां उनखे पावर चइबो आहे। उहो हिते पंहिंजो जेको ऑप्शन डी आहे उहो पंहिंजो सही आहे। उन खां पोइ पंहिंजो जेको टियों MCQs आहे उहो चए थो विच इज़ नॉट ए रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी। हेठनि मां कहिड़ो रिन्यूएबल सोर्स न आहे, यानी जेके असां हिकु चकर इस्तेमालु कयूं पोइ ख़तमु थी वञे। सोलर न, सोलर एनर्जी पंहिंजी रिन्यूएबल एनर्जी आहे। बी विंड, विंड बि पंहिंजी रिन्यूएबल एनर्जी आहे। उन खां पोइ आहे जियोथर्मल, जियोथर्मल बि पंहिंजी जेका आहे रिन्यूएबल एनर्जी आहे। उन खां पोइ कोल जेका पंहिंजो हिकु चकर इस्तेमालु करण खां पोइ ख़तमु थी वेंदो आहे, त सही ऑप्शन डी कोल आहे। उन खां पोइ आहे विच ऑफ द फॉलोइंग इज़ ए स्केलर क्वांटिटी। हेठनि मां स्केलर क्वांटिटी कहिड़ी आहे, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हे सवाल बि काफ़ी चकर पंहिंजे मुख़्तलिफ़ जॉब टेस्ट में अची चुको आहे। वर्क, पावर ऐं एनर्जी टई जा टई पंहिंजा जेका आहिनि स्केलर आहिनि। अगरि हिन मां कोई हिकिड़ो अचे हा त पाण उहो टिक कयूं आहे, पर हिते टई आहिनि त पाण डी ऑल खे टिक कंदासीं। ही टई जेका आहिनि पंहिंजा स्केलर आहिनि। उन खां पोइ आहे फार्मूला फॉर काइनेटिक एनर्जी इज़ m/v। न, mv जेका आहे उहा पंहिंजो फार्मूलो त आहे पर मोमेंटम जो आहे, mv स्क्वायर बि न आहे, ग़लति फार्मूलो आहे। 1/2 mv स्क्वायर सही फार्मूलो आहे।
त ही फार्मूलो जेको आहे पंहिंजो काइनेटिक एनर्जी जो सही फार्मूलो आहे, त सी ऑप्शन सही आहे। उन खां पोइ आहे what will be work done if angle between force and displacement is 90 डिग्री। पाण पढ़ी आयासीं जॾहिं फोर्स ऐं डिस्प्लेसमेंट जे विच में 90 जी एंगल थी वञे त कास्ट जो वैल्यू जेको आहे उहो 0 थी वेंदो, यानी परपेंडिकुलर बि चवंदा आहियूं पाण हिन खे, नॉर्मल टू प्लेन बि चवंदा आहियूं, मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां पाण जेको आहे हिन खे ते सवाल में पुछी सघे थो सवाल पुछण वारो, त उहा परपेंडिकुलर हुजनि फोर्स ऐं डिस्प्लेसमेंट त पोइ, या फोर्स न जेको आहे उहो नॉर्मल आहे पंहिंजो जेको आहे डिस्प्लेसमेंट सां, त पोइ ईअं बि उहो पुछी सघे थो, यानी मतिलबु साॻियो आहे 90 डिग्री, ऐं 90 डिग्री ते कास्ट जो वैल्यू 0 हूंदो आहे, ऐं 0 जंहिं महिल बि कंहिं शइ सां मल्टीप्लाई थींदो सभिनि खे 0 करे छॾींदो आहे, इन जे करे पंहिंजो जेको वर्क डन आहे उहो पंहिंजो 0 हूंदो, यानी सी ऑप्शन सही आहे। उन खां पोइ आहे एसआई यूनिट ऑफ पावर इज़, असां पढ़ी आयासीं पावर जो जेको एसआई यूनिट आहे उहो वाट आहे, हालांकि हार्स पावर बि यूनिट आहे पावर जो, पर उहो एसआई यूनिट न आहे, वाट जेको आहे उहो पंहिंजो एसआई यूनिट आहे। उन खां पोइ चए थो इफ अ मशीन परफॉर्म्स 20 जूल ऑफ वर्क इन 10 सेकंड देन इट्स पावर इज़, पाण पावर जो फार्मूलो पढ़ी आयासीं वर्क डन पर यूनिट टाइम, हिते वर्क डन असांजो जेको आहे उहो v आहे, ऐं असांजी जेका टाइम आहे उहो 10 सेकंड आहे, त पाण 20 खे 10 सां जेको आहे डिवाइड कंदासीं त पंहिंजो जवाबु अची वेंदो 2 वाट। त हाणे हिते असां ॾिसंदासीं 2 वाट ऑप्शन कहिड़ो आहे, 200 वाट बि न आहे, 20 वाट बि न आहे, 2 वाट आहे, सी ऑप्शन सही आहे। उन खां पोइ एसआई यूनिट ऑफ एनर्जी, एनर्जी जेको एसआई यूनिट आहे पाण पढ़ी आयासीं जूल आहे, हालांकि कैलोरी जेको आहे उहो बि एनर्जी जो यूनिट आहे, ऐं इलेक्ट्रॉन वोल्ट बि एनर्जी जो यूनिट हूंदो आहे, ब्रिटिश थर्मल यूनिट बि जेको आहे उहो एनर्जी जो यूनिट हूंदो आहे, पर एसआई यूनिट जेको एनर्जी जो आहे उहो जूल आहे। उन खां पोइ इफ डिस्प्लेसमेंट इज़ पैरेलल टू फोर्स देन वर्क डन इज़, मां तव्हांखे पहिरीं ॿुधायो त हिन शइ खे ॿी तरह लिखी सघे थो पंहिंजो जेको आहे सवाल पुछण वारो, पैरेलल माना साॻी एंगल हुजे, सेम एंगल, जंहिंजी एंगल सेम हुजे उनखे पाण पैरेलल चवंदा आहियूं, यानी 0 डिग्री ॿिन्हिनि जे विच में फ़र्क़ु हुजे एंगल जो, ऐं जॾहिं एंगल जो फ़र्क़ु 0 हूंदो त पाण पढ़ी आया आहियूं कास 0 डिग्री जेका आहे उहा 1 जे बराबरि आहे, यानी कास 1 जे बराबरि थी वई त माना वर्क जेको आहे उहो घणो थींदो, मैक्सिमम थींदो, त ही पंहिंजो जेको आहे सही आहे। लास्ट में पाण हाणे एमसीक्यूज़ पढ़ंदासीं। सो पहिरियों एमसीक्यूज़ आहे वेव डज़ नॉट ट्रांसफर, ऑप्शन ए आहे एनर्जी, बी आहे मैटर, सी आहे बोथ, डी आहे नॉट, सही ऑप्शन बी मैटर आहे। उन खां पोइ पंहिंजो ॿियो एमसीक्यूज़ आहे साउंड इज़ अ डैश वेव, ए इलेक्ट्रोमैग्नेटिक, बी ट्रांसवर्स, सी लॉन्गिट्यूडिनल, डी नॉट, तो सही ऑप्शन आहे पंहिंजो लॉन्गिट्यूडिनल। उन खां पोइ टियों एमसीक्यूज़ आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव कैन बी डैश, ए आहे ट्रांसवर्स, बी आहे लॉन्गिट्यूडिनल, सी आहे बोथ, डी आहे नॉट, सही ऑप्शन ए आहे ट्रांसवर्स। उनखां पोइ चौथो नंबर एमसीक्यूज़ आहे वेव लेंथ इंक्रीजिज फ्रीक्वेंसी विल डैश रिमेन सेम, इंक्रीज, डिक्रीज, नॉट, तो सही ऑप्शन आहे डिक्रीज। सवाल नंबर 5 आहे पंहिंजो अपर मोस्ट पार्ट ऑफ अ वेव इज डैश, ऑप्शन आहिनि क्रेस्ट, ट्रफ, कंप्रेशन या रेयरफेक्शन, सही जवाब आहे क्रेस्ट। 6 नंबर सवाल आहे पेंसिल बेंडेड इन अ ग्लास ऑफ वाटर इज एग्जांपल ऑफ डैश, इनजो सही जवाब आहे रिफ्रैक्शन। उनखां पोइ पंहिंजो सवाल नंबर 7 आहे The oscillations are damped due to dash, ए आहे linear motion, बी आहे inertia, सी आहे restoring force, डी आहे friction, तो सही जवाब आहे friction। 8 नंबर सवाल है when an oscillating object is in simple harmonic motion its maximum speed occurs when it is at dash point, इन जो सही जवाब है mean point। 9 नंबर सवाल है which is not a characteristic of a wave, सही जवाब है ऑप्शन ए mass। 2 नंबर सवाल है इन द बॉल एंड बाउल सिस्टम मीन पोजीशन इज डैश, तो इन जो सही जवाब है सी फ्लोर ऑफ बाउल। पर पहिरें एमसीक्यूज़ आहे साउंड वेव्स आर डैश वेव्स, त साउंड वेव कहिड़ी वेव हूंदियूं आहिनि, पंहिंजा ऑप्शन्स आहिनि, ऑप्शन ए आहे ईएम वेव्स यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स, उनखां पोइ आहे ट्रांसवर्स वेव, सी आहे लॉन्गिट्यूडिनल वेव, डी आहे नॉट, त साउंड वेव्स असांखे ख़बर आहे लॉन्गिट्यूडिनल वेव हूंदियूं आहिनि, त सही जेको असांजो ऑप्शन आहे उहो आहे सी, पोइ पाण हिनखे टिक कंदासीं। उनखां पोइ सवाल नंबर 2 आहे एबिलिटी टू डिफरेंशिएट बिटवीन साउंड्स ऑफ सेम पिच आर लाउडनेस, अहिड़ी ख़ासियत जंहिंजे ज़रिए असां हिकु जहिड़ी पिच या लाउडनेस जे जेका साउंड हुजनि ॿ मुख़्तलिफ़ उन्हनि में फ़र्क़ु बयानु करे सघूं, त उनखे छा चइबो आहे, ऑप्शन्स आहिनि ए इंटेंसिटी ऑफ साउंड, बी क्वालिटी,
सी टिम्बर, डी बॉथ, बी एंड सी। त असांखे ख़बर आहे क्वालिटी ऑफ साउंड या टिम्बर साॻी ॻाल्हि आहे, त असांजो जेको ऑप्शन डी बॉथ, बी एंड सी सही आहे। उन खां पोइ आहे स्पीड ऑफ साउंड इन एयर एट रूम टेम्परेचर इज़, या हिते ईअं अची सघे थो स्पीड ऑफ साउंड एट 25 डिग्री सेंटीग्रेड इज़ डैश। त असांखे ख़बर हुअणु खपे त स्पीड ऑफ लाइट केतिरी आहे, वरी पाण ऑप्शन ते हलंदासीं। ए आहे 331 मीटर पर सेकंड, बी आहे 346 मीटर पर सेकंड, सी आहे 1600 मीटर पर सेकंड, डी आहे 9। त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी जेका आहिनि स्टूडेंट्स इहो ग़लति करे ईंदा आहिनि, सवाल 331 या 332 हणी ईंदा आहिनि, जेको आहे क्लिक करे ईंदा आहिनि, ऑप्शन सही करे ईंदा आहिनि, पर जेको 331 या 332 मीटर पर सेकंड जेका रफ़्तार आहे जेका पंहिंजी आवाज़ जी, साउंड जी, उहा 0 डिग्री सेंटीग्रेड ते आहे। 346 जेका आहे असांजी उहा रूम टेम्परेचर ते हूंदी आहे। सो इहो ज़हन में रखिजो, अगरि 0 डिग्री अची वञे त तव्हांखे 331 या 332 ऑप्शन ॾिनल हूंदो, उहो टिक करणो आहे। एप्रोक्सीमेट आहे 331 332 ॿई सही आहिनि। ऐं अगरि तव्हांखे 25 डिग्री सेंटीग्रेड या रूम टेम्परेचर लिखिजे त तव्हां 346 खे सही क्लिक कंदव। उन खां पोइ आहे चौथो नंबर एमसीक्यूज़ आहे पंहिंजो, इफ टेम्परेचर इंक्रीज़िस द स्पीड ऑफ साउंड डैश। ऑप्शंस आहिनि ए इंक्रीज़िस, बी डिक्रीज़िस, सी आहे रिमेन सेम, डी आहे नॉट। चए थो अगरि टेम्परेचर इंक्रीज़ थींदो त पोइ आवाज़ जी रफ़्तार घटिबी या वधंदी एयर में। त सभ खां पहिरीं त ऑप्शन ए सही आहे, इंक्रीज़ थींदी, छो जो पंहिंजा जेका मालिक्यूल्स आहिनि उन्हनि जी जेका काइनेटिक मालिक्यूलर एनर्जी आहे उहा पंहिंजे टेम्परेचर जे इंक्रीज़ थियण सां इंक्रीज़ थींदी आहे। अहिड़े लिहाज़ खां जॾहिं मालिक्यूल्स जी जेका मोशन आहे पाण में उहा इंक्रीज़ थींदी त ऑटोमेटिक साउंड जी जेका पंहिंजी ट्रांसफॉर्मेशन आहे, जेको ट्रांसफर थिए थो हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं, त उहा बि पंहिंजी जेका आहे उन रफ़्तार में बि तेज़ी अची वेंदी। त इन जे करे जेको पंहिंजो अगरि टेम्परेचर इंक्रीज़ थींदो त साउंड जी रफ़्तार जेका आहे उहा बि इंक्रीज़ थींदी। साउंड के नॉट ट्रेवल इन, सवाल नंबर 5 आहे पंहिंजो, साउंड के नॉट ट्रेवल इन डैश। ऑप्शंस आहिनि ए स्टील, बी आहे वाटर, सी आहे स्पेस, डी आहे वुड। त असांखे ख़बर आहे त स्पेस में साउंड ट्रेवल नाहे करे सघंदो या वैक्यूम में साउंड ट्रेवल नाहे करे सघंदो, त हिते ऑप्शन सी सही आहे। 6 नंबर एमसीक्यूज़ आहे एबिलिटी टू डिस्टिंग्विश बिटवीन शिरिल एंड ग्रेव साउंड इज़, यानी सनड़े ऐं थुल्हे आवाज़ में अगरि असां फ़र्क़ु करे सघूं था त इन एबिलिटी इन खे छा चइबो आहे। त इनखे असां ऑप्शन्स ते हलंदासीं। पहिरें लाउडनेस, बी क्वालिटी, सी इंटेंसिटी, डी पिच। त इनखे पिच चइबो आहे, यानी कंहिंजी जेको आवाज़ थुल्हो आहे या सन्हो आहे, अगरि इनमें असां फ़र्क़ु करणु चाहियूं था त सम्झंदासीं पिच कंहिंजी थुल्ही आहे या कंहिंजी सन्ही आहे। त पिच जो फ़र्क़ु हूंदो आहे जंहिंजे करे असांखे आवाज़ थुल्हो या सन्हो फील थींदो आहे। उन खां पोइ सवाल नंबर 7 आहे मिनिमम डिस्टेंस रिक्वायर्ड टू हियर एको इज़, मिनिमम डिस्टेंस रिक्वायर्ड टू हियर एको इज़ डैश। चए थो घटि में घटि मुफ़ासिलो केतिरो हुजे जो असांखे इको यानी पंहिंजो जेको पड़ाॾो आहे उहो ॿुधण में अचे। अगरि पाण जेका असांजो को बि हिकिड़ो पहाड़ आहे या का भित आहे उनखां केतिरो परे बीठा हुजूं जो असांखे जेको आहे पंहिंजो इको ॿुधण में अचे, त इन जे लाइ ज़रूरी आहे त 17 मीटर सां जेको आहे मुफ़ासिलो हुजे 20,000 हर्ट्ज़ ताईं इंसान ॿुधी सघे थो। इन खां घटि बि इंसान नथो ॿुधी सघे 20 खां, ऐं 20,000 खां वधीक फ्रीक्वेंसी बि इंसान नथो ॿुधी सघे। उन खां पोइ असांजो 9 नंबर सवाल आहे फ्रीक्वेंसी लेस देन 20 हर्ट्ज़ इज़ कॉल्ड डैश, यानी इहो वरी ईअं बि अची सघे थो सवाल, इहा बि जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फ्रीक्वेंसी लेस देन ह्यूमन ऑडिबल रेंज, यानी इंसान जी जेका ऑडिबल रेंज आहे उहा फ्रीक्वेंसी 20 हर्ट्ज़ आहे, लेस घटि में घटि। त चए थो इन खां बि घटि जेका फ्रीक्वेंसी आहे उनखे पाण छा चवंदा आहियूं। उहा आहे ए इंफ्रासोनिक, बी अल्ट्रासाउंड, सी अल्ट्रावायलेट या डी नॉट। हाणे पाण खे ऑप्शन इहे मिलियल आहिनि, इन्हनि में जेको सही ऑप्शन आहे उहा आहे इंफ्रासोनिक, यानी जेका आहे असांजी 20 हर्ट्ज़ खां अगरि घटि फ्रीक्वेंसी हूंदी त असां हुनखे चवंदासीं इंफ्रासोनिक। उन खां पोइ आहे नंबर 10 सवाल आहे असांजो फ्रीक्वेंसी अबोव 20,000 हर्ट्ज़ इज़ नोन एज़, यानी 20,000 खां बि मथे अगरि फ्रीक्वेंसी हूंदी त असां हुनखे छा चवंदासीं। उनमें साॻा असांजा ऑप्शन आहिनि इंफ्रासोनिक, अल्ट्रासाउंड, अल्ट्रावायलेट या डी नॉट। त उनखे असां चवंदा आहियूं अल्ट्रासाउंड वेव्स। हुन खां पोइ 11 नंबर असांजो जेको सवाल आहे उहो चए थो स्पीड ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स इन स्पेस आर एयर इज़, जेका इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहिनि उनजी स्पेस या हवा में जेका रफ़्तार आहे उहा केतिरी हूंदी आहे। सो असांजा ऑप्शन्स आहिनि 3 × 10⁵ मीटर पर सेकंड, बी ऑप्शन आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, सी ऑप्शन आहे 3 × 10⁻15 किलोमीटर पर सेकंड, डी ऑप्शन आहे 3 × 10⁸ किलोमीटर पर सेकंड। सभ खां पहिरीं त हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे हिते ॿुधाईंदो हलां, जॾहिं
अंगनि वारा यानी कंहिं वैल्यू वारा सवाल अचनि त उनमें अवल जेका शइ तव्हांखे ॾिसणी आहे उहो वैल्यू ॾिसणो आहे, उनखां पोइ लाज़मन जेका शइ तव्हांखे नेक्स्ट ॾिसणी आहे उहा आहे उनजो यूनिट। अगरि यूनिट न ॾिसंदा हुए त थी सघे थो वैल्यू ग़लति सही बि हुजे पर यूनिट ग़लति लॻल हुजे। त इन जे करे इहा शइ ज़हन में रखिजो जॾहिं तव्हां MCQ सॉल्व कयो था त तव्हां इहा शइ माना ॾाढी अहम आहे, तव्हां ज़हन में रखो। त हिते जेको पंहिंजो सही ऑप्शन आहे उहा आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड। ऐं उनखां पोइ पाण नेक्स्ट हलंदासीं। 12 नंबर पंहिंजो सवाल आहे, चए थो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आर डैश इन नेचर। इलेक्ट्रोमैग्नेटिक नेचर में कहिड़ी वेव्स हूंदियूं आहिनि? ए आहे लॉन्गिट्यूडिनल, बी आहे ट्रांसवर्स, सी आहे बोथ, डी आहे नॉट। त असां पढ़ी आयासीं पंहिंजे पोएं चैप्टर में त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जेके आहिनि उहे ट्रांसवर्स वेव हूंदियूं आहिनि फ़क़ति, इहे कॾहिं बि लॉन्गिट्यूडिनल वेव न आहिनि थींदियूं। उनखां पोइ आहे सवाल नंबर 13, रेज विच आर यूज़्ड टू किल कैंसर सेल्स आर डैश। त उनजा ऑप्शंस आहिनि, ए आहे इंफ्रारेड, बी आहे अल्ट्रावायलेट, सी आहे एक्सरेज, डी आहे नॉट। त इनजो जेको सही जवाबु आहे उहो आहे एक्सरेज। एक्सरेज यूज़ थींदा आहिनि, हाई फ्रीक्वेंसी एक्सरेज जेको आहे असां यूज़ कंदा आहियूं पंहिंजे जेका आहे उनखे कैंसर जे सेल्स खे ख़तमु करण लाइ, मारण लाइ। उनखां पोइ सवाल नंबर 14 आहे, व्हेन लाइट एंटर्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम विच कैरेक्टरिस्टिक डज नॉट चेंज। चए थो कहिड़ो हेठनि मां कहिड़ो कैरेक्टरिस्टिक आहे जेको तब्दील नथो थिए जॾहिं लाइट हिकिड़े मीडियम मां ॿिए मीडियम में वञे थी हली। यानी ऑप्शन आहिनि असां वटि, ए फ्रीक्वेंसी, बी वेवलेंथ, सी स्पीड, डी नॉट। हाणे मिसाल वठूं था पाण, अगरि लाइट हवा मां पाणी में वञे थी त हिननि मां कहिड़ी शइ हुनजी चेंज न थींदी? फ्रीक्वेंसी चेंज थींदी न थींदी, वेवलेंथ चेंज न थींदी, स्पीड या नॉट। ऑप्शन सही आहे, या टई ग़लति आहिनि। त हाणे इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फ्रीक्वेंसी जेका आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी उहा तब्दील न आहे थींदी जॾहिं मीडियम ते चेंज करे पंहिंजो का बि इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव। ऐं लाइट बि पंहिंजी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे। उनखां पोइ पंहिंजो 15 नंबर सवाल आहे, कलर दैट इज़ लीस्ट डेविएटेड बाय प्रिज्म इज़ डैश। त इन जो मक़सदु इहो आहे त कहिड़ो कलर घटि में घटि डेविएट, मतिलबु जेको आहे उनजी जंहिंमहिल पंहिंजो प्रिज्म हूंदो आहे त उन मां जंहिंमहिल लाइट रोशनी गुज़ारींदा आहियूं त उहो जेका आहे मुड़ी वेंदी आहे। हाणे चए थो हेठनि मां कहिड़ो कलर घटि में घटि मुड़ंदो? ऑप्शंस आहिनि, ए वायलेट, बी रेड, सी येलो, डी ग्रीन। हाणे इनमें तव्हांखे हिकु मां लॉजिक सम्झाए छॾियां त जंहिंजी वेवलेंथ जेतिरी वधीक हूंदी उहो ओतिरो घटि मुड़ंदो, ऐं जंहिंजी वेवलेंथ जेका आहे जेतिरी घटि हूंदी उहो वधीक मुड़ंदो। त हिते वायलेट जी वेवलेंथ जेको आहे उहो सभिनि खां घटि हूंदी आहे, पाण पढ़ी आया आहियूं कलर में, त उहो सभ खां वधीक मुड़ंदो। अगरि अची वञे न कलर दैट इज़ मोस्ट डेविएटेड बाय प्रिज्म, त उहो असां चवंदासीं वायलेट। अगरि लीस्ट डेविएटेड आहे त सभु असांखे ख़बर आहे त रेड जी वेवलेंथ सभ खां वधीक आहे, त सही ऑप्शन रेड आहे। त पोइ पाण रेड हणंदासीं, रेड घटि जेको आहे थींदो पंहिंजो डेविएट, ऐं असांजो जेको वायलेट आहे इहो सभ खां वधीक डेविएट थींदो। इन जी जेका सिंपल ॻाल्हि आहे उहा वेवलेंथ आहे, जंहिंजी वेवलेंथ जेतिरी वधारी हूंदी उहो घटि डेविएट थींदो, जंहिंजी वेवलेंथ जेतिरी घटि हूंदी उहो ओतिरो वधारो पंहिंजो जेको आहे डेविएट थींदो।